फक्त बाहेरला पदार्थ आहे. बाहेरला म्हणजे डोळ्याच्या समोर दिसणारं रूप, कानाच्या बाहेर शब्द, नाकाच्या बाहेर गंध, जिभेच्या बाहेर रस, त्वचेच्या बाहेर स्पर्श. या 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारा वृत्ती बाहेर येत असते. हे पंचमुख आहे, 5 मुख आहे आणि याच्याद्वारा वृत्ती बाहेर निघत असते. त्या 5 विषयावर आवरण येतं आणि इंद्रियाच्या द्वारा वृत्ती बाहेर निघून त्याच्यावरलं आवरण काढीत असते. त्याचं नाव आहे वृत्ती व्याप्ती. त्याचं नाव काय? वृत्ती व्याप्ती. 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे वृत्ती बाहेर निघते आणि 5 विषयावरलं आवरण काढते. त्याचं नाव काय? त्याचं नाव त्याला म्हणायचं वृत्ती. त्या वृत्तीमध्ये आभास असतो चैतन्याचा. त्या वृत्तीमध्ये चैतन्याचा आभास असतो. ते आभास त्या पदार्थाचं ज्ञान करून त्याला म्हणायचं फलियाभास. ज्ञान करून आभास देतं त्याला काय म्हणायचं? फलियाभास. आणि वृत्ती आवरण काढते याला काय म्हणायचं? वृत्ती. वृत्ती व्याप्ती आणि फलियाभास. हे कुठं चालतंय? बाहेरच्या पदार्थात. त्याच्याकरता एक उदाहरण द्यायचं की अंधारामध्ये एखादी वस्तू ठेवलेली, तर ती वस्तू पाहण्याकरता काय लागल? हातामध्ये दिवा लागल आणि डोळे लागतील. नुसते डोळे असून काम भागणार आहे काय? पण त्याच घरामध्ये दिवा पाहायचा असला तर फक्त डोळे लागतील. दिवा लागण्याची काही गरज नाही. मग तुम्हाला काय कळालं? वृत्ती व्याप्ती आणि फलियाभास. कोणाला कळालं नाही? वृत्ती व्याप्ती आणि फलियाभास कोणाला कळालं नाही? तर गिलकेबाईच्या शेजारी जी बाई आहे त्या बाईनं सांगा. इकडून कोपऱ्यामध्ये त्या बाईला नाही कळलं. मी सांगलो ती बाई तिकडे पाहू लागली. इकडं कोण होतं? राठोडबाई होती. राठोडबाईला का पाहिलं नव्हतं का तो काय नव्हतं? अहो मी काय म्हणालो एक मध्ये हे बी वाण तसंच. मी म्हणायला लागलो ती बाई तुमच्याकडे पाहू लागली. तुम्ही पाहू लागला तिकडे, बरोबर आहे, तुमचं लक्ष होतं, पण त्या बाईला कुठं सांगता यायला? कुठं सांगता येईल? तुम्ही सांगायला लागलो. कामून सांगता येईल झाले? लक्ष नाही. लक्ष नाही. मग आपला सकाळी घर सोडून आलेलं फेल व्हायलंय. काय व्हायलंय? सकाळच्या रामपाऱ्यात आपण 6:30 वाजता इथे येतो. फेल झालं की मग आता त्या बाईला एखाद्या बाईने विचारलं, अहो आज काय निघालतं? काय किंमत? असं निघालतं काय? काय निघालतं? सांगता यावं. आम्ही विचारायला किंवा पुन्हा कळालं नाही, पुन्हा डबल घेऊ. तर हे विषय आता डबल काय होणार नसतं. ते तुम्हाला वाचन करतेच कळावं. तुम्ही कवाई ग्रंथ वाचू लागला, कवाई नाही, रोज वाचला पाहिजे. जेव्हा रिकामा टाईम भेटल तेव्हा ग्रंथ काढला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. म्हणजे ताजं राहतं ज्ञान.
शिळं पडत नाही ते, आलेल्याचा फायदा होता आपल्या, आणि आपल्यामध्ये ज्ञान उत्पन्न होतं. ज्ञान म्हणजे प्रकाश. जसा जसा प्रकाश उत्पन्न होईल तसा तसा तुमचा मधला अंतःकरण रूपी गुहेमधला अंधकार नष्ट होईल. हे लक्षात घ्या. का तर तारणारं फक्त शास्त्र आहे आता तुम्हाला बोधाच्या द्वारे. याच्यापेक्षा अवताल भोवताल पाहण्याची गरज नाही. अवताल भोवताल पाहण्याची काय नाही गरज नाही. फक्त शास्त्र कृपा होणं महत्वाचे, शास्त्रातले शब्द कळणं महत्वाचे, ते आपल्या अंतःकरणामध्ये उतरणं महत्वाचे, आणि त्याच्यातून ज्ञानाची वृद्धी होणं महत्वाचे. जेवढी तुमची ज्ञानाची वृद्धी होईल तेवढा अंधकार काय होईल, दूर होईल अज्ञानाचा. आहे ना. का तर मोक्ष जे तुम्हाला मोकळं करणारं ज्ञान आहे, लक्षात घ्या. त्या बंधनाच्या फाशातून मोकळं करणारं कोण आहे? ज्ञान. आता एखाद्या बाईला वाटत असत मला तर काही म्हणे जाय म्हणायला पोचीला, मी मोकळी झाली. मोकळे झाले का? शरीर मोकळं झालं का तू मोकळी झाली? शरीरातून तुला मोकळं व्हायचं, त्याच्यातून मनातून मोकळं व्हायचं, इंद्रियातून मोकळं व्हायचंय. घरातून मोकळं झालं म्हणजे मोक्ष मिळाला अशातला प्रकार नाही. त्याच्यातून मोकळं व्हायचंय, शरीरातून मोकळं व्हायचंय तुला. देवी विचाराच्या द्वारे. आता आपला जर आता जमायचं मालक, आता काय आपलं जर आपला मोक्षच मिळाला नाही मिळाला, ते फक्त शरीर मोकळं झालं घरातून. त्याच्यातून घरातून शरीर मोकळं झालं तर आनंद वाटायला, तर शरीरातून आपण बाहेर मोकळं झाल्यावर किती आनंद होईल. जसं घरातून मोकळं झालं म्हणजे घराचं टेन्शन राहिलं नाही, शरीरातून मोकळं झालं शरीराचं टेन्शन राहत नाही. जीवन काय बनलं? नो टेन्शन राहील, निरामय जीवन बनलं. पण केव्हा बनलं? वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती कळून घेतल्यावर, सगळं खाली मुली घालून बसल्यावर. कोणाला कळलं नाही वरती व्याप्ती फल व्याप्ती, आणखी सगळ्याला कळायचं. चांगलं झालं. तुम्हाला काय कळालं नाही? काय कळालं नाही? हा, काहीच कळालं नाही. शाबास रे दिमाग. ज्ञानेंद्रिय कळाली की नाही? डोळा, नाक, कान, जिव्हा आणि त्वचा, हे 5 काय? याच्या वाट मन बाहेर निघतं. मन बाहेर निघण्याचे रस्ते 5 आहेत. मन म्हणजेच वरती. वरती काय निघाली? बाहेर निघाली. बाहेर निघून काय करते? त्या पदार्थापर्यंत जाते आणि पदार्थावर आवरण घालते. एवढंच वरतीचं काम आहे. काम संपलं वरतीचं. अंतःकरणातून डोळ्यावाट निघल, कवा कानावाट निघल, कवा नाकावाट निघल, कवा जिभेवाट निघल, कवा त्वचेवाट. एवढं कळालं का? बाहेर निघून त्याच्या पदार्थाला आवरण काढणं. आवरण काढणं म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की हे काय? चष्मा. तुमची वरती इथं आली आणि इथं येऊन या चष्म्यावरलं काय काढलं? आवरण काढलं. तेव्हा चष्मा आहे असं आभासाला काय झालं? संपला किस्सा. वरती व्याप्तीचा तरी या पदार्थाचं ज्ञान होणं. आता आपण इकडं पाहतो चष्म्याचं ज्ञान होईल का? त्यामुळे याचे आवरण आहे, याच्यावर काय? किंवा वर पाहतो किंवा चष्म्याकडे पाहतो, पण घरच्या गोष्टी ध्यानात आहे का? घरच्या काय आल्या तर गोष्टी ध्यानात आल्या. मग मालकानं सांगितलं आज आपल्याला सोनाराच्या दुकानावर जायचंय, तू जरा लवकर ये. आता पर्याप्ती कळेल काय? हा चष्मा दिसेल काय?
की सोनाराच्या दुकानावर जाऊन आता मी कोणता दागिना पसंत करू, आहे ना. तिकडं वरती होईल का काय, डोळे पाहिले दिसायले, डोळ्यांना पाहिलेलं दिसायले, पण मन कोणीकडे गेले, ज्ञान होत याच्याकरता गरज कशाची आहे. वरती आली नाही ना, इथपर्यंत काय नाही आली, वरती कुठे गेली. तेव्हा आपण रस्त्यानं चाललो, एखादा ग्रस्त आपला नमस्कार घालतो आणि आपण आपल्या नादामध्ये जातो, विचारामध्ये जातो. मग डोळ्यानं पाहिल्यासारखं त्याला वाटलं, पण मी नमस्कार घातला तरी मला काय घातला नाही, नमस्कार घातला नाही. थोडी घमेंट आली घरात. वस्तुस्थिती कशी होती का नाही, वरती झालती त्या दुसऱ्या विचाराच्या आकाराची झालती. मग जोपर्यंत नेत्रावाट वृत्ती निघून त्या आकाराची होत नाही तोपर्यंत त्या पदार्थाचं काय होत नाही, ज्ञान होत नाही. हा सिद्धांत आहे, हे सिद्धांत आहे. आता कोणाला वाटत डोळ्याला पाहिलं की ज्ञान होतं, डोळ्याला ज्ञान होत नाही. डोळ्यापेक्षा वरती सूक्ष्म आहे म्हणून डोळ्यालाही दिसत नाही. येती बी जाती, फक्त कवा जात नाही, हे पडदा खाली आला वरती जात नाही. पडदा हे पडदा वरतीला बाहेर जाऊ दे नाही, पण हे पडदा उघडा असला वरती एनी टाईम जाते आणि त्याला पताही लागत नाही. बाहेर वरती निघणं पदार्थाच्या आकाराची होणं, याचं नाव काय, वरती आहे. आणि त्या पदार्थाचं ज्ञान होणं याचं नाव काय, पर्याय. एवढं कळालं का नाही कळालं का. आणि आता याच्यावर नाही कळालं असं तर त्यानं कोणाकडून ते कळून घ्यावं. आता जे मुली हलवाले त्याच्याकडून कळून घ्यावं. बर, मुली उगी जागी हलीच नाही, त्याला लई कळालंय ते, कोण त्याच्याकडून कळून घ्यावं त्यानं. बस एकदा काय झालं, एक महाराज कीर्तन करत होते, पण महाराज होते दाढीवाले, दाढी होती आणि ती बोलल्यावर घालत होती दाढी. त्याच्यामध्ये एक ग्रस्त कीर्तन ऐकत होता आणि तो अगदी भाऊक झालेला माणूस, त्यानं रडायला सुरुवात केली. महाराज आनंदित, काही का होईना आपल्या कीर्तनाला यश आलं. एका तरी माणसानं मन लावून ऐकलं. म्हणले बाबा तुम्ही एवढे भाऊक झालात, तुम्हाला कीर्तन खूप कळालं. तसं नाही हो महाराज, 10,000 बकऱ्याला दाढी होती आणि ते गेलं म्हणला काल जर तुमच्याकडे पाहून आठवण येऊ लागली तर मोह बघा. अशीच त्यांची बी दाढी हळद होती पान, मला सारखं त्याचं दाढी होऊ लागली. तसे कळणं महत्वाचं आहे. नाही कळ चर्चा करायच्यावर, नित्य ज्ञानाची चर्चा केली पाहिजे. व्यवहार लटकाय बा, किती चर्चा केली काही केलं तर माऊलीनं सिद्धांत ठोकलेला आहे हरिपाठामध्ये. लटिका व्यवहार सारा हा संसार, इथं जरा जोर मार. कशावर, लटिका व्यवहार, कुठलाही व्यवहार कसलाही व्यवहार लटका आणि पूर्ण डोळ्याला दिसायला हा संसार आहे, हे बी लटकाय. म्हणून जास्त अवसान आणू, तुला अवसानच आणायचं तर खऱ्याकडे अवसान, लटकाड काय करतो अवसान आणून. जास्त मन लावण्यात काही मजा नाही, आयुष्याची बर्बादी आहे. भगवंताने तुला दिलेली एक सामूहिक संपत्ती की तुझं हे जीवा मी तुला शरीर देतो आणि शरीराच्या द्वारे तू तुझं कल्याण करून घे. कल्याण म्हणजे तू माझ्याकडे म्हणजे तुझं काय होईल, पूर्ण कल्याण.
शरीर दिलं, या शरीरानं फक्त भगवंताकडे जाता येतंय, म्हणजे सुखरूप होता येते या शरीरात. त्याच्याकरता तुला काय दिलं? शरीर दिले. साधन